मित्रो, आज आपण एक बातमी पेपरला वाचली असेल की सेटची परीक्षा, या वर्षी जी सेटची परीक्षा आहे, ही सेटची परीक्षा डिसेंबरच्या 27 तारखेला होणार आहे। या सेटच्या परीक्षेसाठीच आपण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, अध्यापन व संशोधन अभियोग्यता, मी माझे मित्र डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर किडगावकर यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि पुण्याच्या सुविचार प्रकाशनने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। या पुस्तकाच्या आधारेच आपण असं मागं उल्लेख केला होता मी तुम्हाला, पण अशी 50 व्याख्यानं आयोजित केलेली आहेत। यापैकी म्हणजे प्रत्येक या ठिकाणी 10 टॉपिक्स आहेत आणि साधारण सरासरी आपण प्रत्येक ह्याच्यावरची 5 लेक्चर्स असं आपण गृहीत धरलेलं आहे। आता याच्यामध्ये खरं 7वं लेक्चर आपलं ह्या पहिल्या पेपरमधला पहिलं जे युनिट आहे, पहिल्या पेपरमधलं पहिलं युनिट ज्याला अध्यापन अभियोग्यता म्हणतो आपण, त्यातले 7वं लेक्चर आहे आणि शेवटचंच लेक्चर असणार आहे। आता हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर मगाशी म्हटल्याप्रमाणे या पुस्तकातल्या माहितीवर आधारित आहे। हे जे प्रकरण आहे पुस्तकातले फार मोठं प्रकरण आपल्या अभ्यासक्रमाला तुम्ही जर पाहिला अभ्यासक्रम तुम्ही लक्षात येईल, फार मोठा तो अभ्यासक्रम आहे ह्या प्रकरणाचा। आणि यामध्ये पुस्तकामध्ये यासाठी आम्ही साधारणपणे 65 ते 70 पानं खर्ची घातलेली आहेत, त्यामुळे लक्षात येईल की ह्या प्रकरणाचं महत्त्व किती आहे। आता या ठिकाणी ह्या प्रकरणाचा यातलं जे शेवटचं लेक्चर, त्याच लेक्चरचं नाव पण एक त्याचं म्हणून आपण असं म्हणलं की अध्यापन सहाय्यभूत प्रणाली व मूल्यमापन। सुरुवातीला आपण बघूया की मूल्यमापनाचे घटक, मूल्यमापन म्हणजे काय आणि यातले प्रक्रियेचे घटक काय। साधारणपणे आपल्याला परीक्षा माहीत असते, पण मूल्यमापन शब्द थोडासा वेगळा वाटतो आपल्याला, इव्हॅल्युएशन म्हणजे जरा वेगळा वाटतं, किंवा काही वेळा आपण इव्हॅल्युएशन म्हणजेच परीक्षा असंच आपण समजतो, असं नाही लक्षात घ्या। मापन आणि मूल्यमापन ह्यातही फरक आहे। म्हणजे मापनामध्ये काय होतं की फक्त आपण एका वस्तूची लांबी मोजतो, समजा एक टेबल आहे, या टेबलाची लांबी 3 फूट आहे, ठीक आहे, हे झालं मापन। पण हे 3 फूट टेबल ही लांबी जी आहे ही योग्य आहे का, हे ज्यावेळेला विचार करतो आपण त्यावेळेला ते होतं मूल्यमापन। आपण असं म्हणतो की ह्या टेबलाची लांबी कमी पडते आहे किंवा ह्या टेबलाची लांबी गरजेपेक्षा जास्त झालेली आहे, असं ज्या आधारे म्हणतो, कशी आधारे म्हणतो आपण, तर आपला जो अनुभव असतो, आपण जे ठरवलेलं असतं ज्यासाठी आपल्याला टेबल करायचं आहे, तर ती जे असतात त्याच्या आधारे आपण म्हणतो की हे टेबल लहान आहे किंवा मोठं आहे वगैरे वगैरे। तर असं जे ठरवलं असतं आपण म्हणतो मूल्यमापन। म्हणजे मापन आणि मूल्यमापनामध्ये हा फरक होतो। आता ह्या मूल्यमापनामध्ये मी महत्त्वाचं मगाशी म्हटलं की आपण अगोदर ठरवलेलं आहे की यासाठी मला टेबल करायचं, हे ठरवलं जे म्हणतो ना आपण, त्यालाच आपण म्हणतो उद्दिष्टे। शिक्षणामध्ये, शिक्षणाच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो उद्दिष्टे। म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपण अगोदर ठरवतो हे उद्दिष्ट आहे माझं, यासाठी मी अमुक गोष्टी करतो आहे, जे ठरवतं त्याला आपण म्हणतो उद्दिष्टे। आता शिक्षणामध्ये काय होतं पहा, की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काही ध्येय ठेवतो। म्हणजे माझ्या पुढे विद्यार्थी येतो शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, त्यावेळेला विद्यार्थी 4-5 वर्ष म्हणजे शाळेत असेल तर जवळजवळ 10-12 वर्ष राहतो शाळेमध्ये। तर त्या शाळेमध्ये 10-12 वर्षात ह्या मुलामध्ये मला काय घडवायचं, मला कशा प्रकारची मुलं घडवायची आहेत, माझा 10वी झालेला विद्यार्थी किंवा 12वी झालेला विद्यार्थी कसा असला पाहिजे, किंवा त्याला चांगलं इंग्रजी आलं पाहिजे, चांगलं मराठी आलं पाहिजे, त्याला आपल्या देशाचं संस्कृती कळाली पाहिजे, आपली राज्यघटना कळाली पाहिजे, बरोबर आहे, त्याला काही गणित जे काही प्राथमिक ज्या क्रिया गणितातल्या ह्या त्याला आल्या पाहिजेत, अशा आपण वेगवेगळ्या गोष्टी ठरवत असतो आणि त्याप्रमाणे आपले उपक्रम करतो। म्हणजे सतत आपण काय करतो, विद्यार्थ्याचा विचार करतो आणि मग त्याप्रमाणे आपण सगळं करत असतो। आता या ठिकाणी विद्यार्थी ज्या आपण म्हणतो, जो उद्याचा नागरिक होणार असतो देशाचा, हा 2 पातळीवर आपण त्याचा विचार करतो। एक म्हणजे ती व्यक्ती म्हणून त्या मुलामध्ये आपल्याला काय घडवायचं आहे, कशाचा विकास करायचा आहे, त्याचा शारीरिक विकास करायचा आहे, त्याचे बौद्धिक विकास करायचा आहे, त्याचा भावनिक विकास करायचा आहे, बरोबर आहे। म्हणजे त्याला ज्ञान आलं पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या विषयांचं, त्याला काही कौशल्य प्राप्त व्हायला पाहिजेत, त्याचा भावनिक विकास व्हायला पाहिजे, म्हणजे संवेदनशीलता असेल, दयाळू असेल, दयाळूपणा असेल म्हणा, प्रेम असेल म्हणा, या भावना विकसित व्हायला पाहिजेत। तसंच शारीरिक विकासही व्हायला पाहिजे, त्याला खेळ म्हणजे खेळाच्या माध्यमातून त्याला शारीरिक विकास करतो, असं ज्यावेळी हा करतो। पण त्याचबरोबर तो केवळ व्यक्ती म्हणून जगत नाही, लक्षात घ्या, पुढे जेव्हा नागरिक होता तो व्यक्ती म्हणून तो अस्तित्व नसतं त्याचं, तो समाजाचा घटक म्हणून एक जगत असतो। आणि म्हणून ज्या समाजात तो वावरणार आहे त्या समाजाचाही आपल्याला विचार करावा लागतो ठरवताना। आणि म्हणून मग आपण काय करतो, आता आपण असं समजूया, भारत हा आपला देश आहे आणि भारत देशाच्या पंचवार्षिक योजना असते की देश आपले ठरवतात, आपले जे काही राज्यकर्ते ठरवतात
की 5 वर्षात, पुढच्या 5 वर्षात आपल्या देशामध्ये आपण काय सर्वांना आरोग्य मोफत देणार, आरोग्यसेवा मोफत देणार आहोत, सर्वांना मोफत शिक्षण देणार आहोत, आमचे पुढचे जे उद्योग जे काय इतके उद्योग माझे वाढलेले असतील, आमचा भारत हा आत्मनिर्भर बनलेला असेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आपण करतो. ज्यावेळेला हे आपलं सरकार किंवा जे शासन असतं ते आपल्या अशा अपेक्षा करतं, मग त्या अपेक्षा कसं पूर्ण करतं की शासनाची 4-5 मंडळी करतात का नाही, तर ते काय करतात, वेगवेगळे जी क्षेत्र असतात, शासनाची काही शाखा असतात, त्यांच्या जबाबदारी टाकलेली असते. आता आपण असं ठरवलं की नाही आमच्याकडं की पुढच्या, मी असं म्हणलं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याकडं काय व्हायला पाहिजे, तर सध्या कॉलेजमध्ये जाणारा जो विद्यार्थी आहे तो 25% जातो, म्हणजे त्या वयोगटातला विद्यार्थी जो असतो ते 25% विद्यार्थी कॉलेजला जातात किंवा तिथलं शिक्षण घेत असतात महाविद्यालय. आता मी असं ठरवतो आहे की 50% हे प्रमाण 50% व्हायला पाहिजे. हे झालं त्यांचं ठरवून, म्हणजे त्यांचं ध्येय आहे. तसंच मग त्या ठिकाणी शाळेवर जबाबदारी टाकली जाते, कॉलेजवर जबाबदारी टाकली जाते, म्हणजे त्या शिक्षण व्यवस्थेवर, त्या स्तरावर. मग आपण असं ठरवलं किंवा प्राथमिक शिक्षणात शिक्षक विद्यार्थी कसा घडला पाहिजे, तर प्राथमिक शिक्षण ज्यावेळेला विद्यार्थी बाहेर पडेल 6वीपासून त्याला काय आलं पाहिजे, अमुक आलं पाहिजे, अमुक हे विषय यायला पाहिजे, म्हणून आपण मग तशी व्यवस्था तिथले विषय आपण अभ्यासक्रमात घालतो. तसंच मग या ठिकाणी काय करतो, समजा असं म्हणलं की 6वीमध्ये त्याला मराठी आलं पाहिजे, अमुक इतक्या लेवलचं मराठी आलं पाहिजे, इतक्या लेवलचं इंग्रजी आलं पाहिजे, अमुक गणित आलं पाहिजे वगैरे वगैरे. आता हे झालं मग 5वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, ही झाली 5वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे. अशीच 6वीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, 7वीच्या अभ्यासक्रमाची, 8वीच्या वगैरे वगैरे वगैरे. आता ते झाले उद्दिष्ट. मग आता असा प्रश्न येईल की मराठीची उद्दिष्टे करतात, त्यातली जसं मग म्हणलं की 5वीची उद्दिष्ट, म्हणजे 5वी उद्दिष्ट साध्य व्हायची असतील तर पुन्हा विषयाची उद्दिष्टे ठरवावी लागतात. मग मराठीची उद्दिष्ट काय, हिंदीची काय, गणिताची काय, विज्ञानाची काय, अशी उद्दिष्ट आपण त्याची वर्गवारी करतो. हे झाले वर्गाची त्या विषयाची उद्दिष्ट. त्या विषयाची उद्दिष्ट झाल्यानंतर पुन्हा आपण काय करतो, विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट तासाचं उद्दिष्ट. म्हणजे मी आज एक पाठ शिकवणार आहे, एक मला पाठ मी घेतो आहे, त्या पाठामध्ये काय ऐकलं आहे की नरहर कुरुंदकरांचा एक लेख आहे. तो आहे कशावर, वैज्ञानिक दृष्टिकोनावरचा लेख आहे. मग माझं एक उद्दिष्ट असं होतं की माझा जो विद्यार्थी पुढचा जो होणार आहे त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यासाठी हा धडा आपण अभ्यासक्रमात ठेवलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या हे कसं जातं आहे पहा, म्हणजे खाली एक वर्गातल्या त्या तासाची उद्दिष्ट पूर्ण केली शिक्षकांनी, दुसऱ्या तासात धड्याची उद्दिष्ट पूर्ण केली, तिसऱ्या धड्याची पूर्ण केली अशा अर्थानं. आणि असं करत आपण त्या वर्गाची उद्दिष्ट झाली, त्या वर्गाची झाली की त्या स्तराची झाली, त्या स्तराची झाली, पुढच्या स्तराची झाली, आणि संपूर्ण शिक्षणाची उद्दिष्ट झाली, आणि सगळे उद्दिष्ट झाली की मग शेवटी शासनाचे काही जे काही ध्येय होतं त्या ध्येयापर्यंत आपण चाललेलो आहोत. म्हणजे असा हा सगळा आपला उद्दिष्टांचा प्रवास असतो. ही जी उद्दिष्ट आहेत म्हणजे ही उद्दिष्ट साध्य करायची. आता आपण फक्त वर्गापुरते घेऊया, वर्गात तुर्तच आपण विचार करूया. वर्गामध्ये मी आज मला लेक्चर घ्यायचं आहे की माझं उद्दिष्ट काय आहे की मुलांना अध्ययन साहिभूत प्रणाली मूल्यमापन हा घटक जो आहे, ह्या घटक मुलांना, या सेटच्या मुलांना हे त्याची तोंड ओळख व्हायला पाहिजे. मग ठीक आहे, मग मी काय करतो की मी त्यासाठी लेक्चर घेणार आहे. लक्षात आलं. समजा असं झालं असतं की मला जर संधी मिळाली असती तर कदाचित मी तुम्हाला तुमची चर्चा केली असती, आपले गट केले असते, वेगवेगळ्या पद्धतीने आणखी काय आपण घेतलं असतं. जर आणखी जर लहान मुलं असते तर वेगळ्या आणखी पद्धतीने आपण शिकवलं असतं. म्हणजे मी काय करतो, तुम्हाला जी मला गोष्ट सांगायची आहे किंवा जी तुम्हाला समजावं असं वाटतं आहे त्यासाठी मी काही अध्ययन प्रसंग निर्माण करतो. म्हणजे लर्निंग इन्सिडंट्स अशा आपण तयार करतो. अध्ययन प्रसंग निर्माण करणे शिक्षकाचं काम आहे. आणि मग त्या अध्ययन प्रसंगामधून विद्यार्थी काय करतो, अध्ययन अनुभव घेतो. हे शिक्षक अध्ययन अनुभव देत नाही, कारण अनुभव ही देण्याची गोष्ट नाही, अनुभव ही घेण्याची गोष्ट असते. शिक्षकाचं काम फक्त अनुभव घेण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण करणं, असे प्रसंग निर्माण करणं. मग आता या ठिकाणी शिक्षकाने काय केलं, आज एक काही विशिष्ट उद्दिष्ट होतं, त्यासाठी काही त्या वर्गामध्ये चित्र दाखवलं असेल, मॉडेल दाखवलं असेल, एखादी कृती केली असेल वगैरे वगैरे. ह्या सगळ्या कृतीचे अध्ययन प्रसंग निर्माण केले. ह्या अध्ययन सगळ्या प्रसंगाला कृतीला आपण म्हणतो की शैक्षणिक अनुभव. याच्यातून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अनुभव घेतलेले आहे. आणि मग आता ह्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अनुभव घेतले. कशासाठी घेतले, मी ठरवलं होतं की अमुक विद्यार्थ्यांना हे तास झाल्यानंतर मुलाला हे यायला पाहिजे होतं. मग ते मुलाला आलं का हे बघायला नको का, ते हे बघायला पाहिजे. आणि म्हणून आपण शिक्षक काय करतात, शेवटी मुलांनो मग समजलं का, समजलं, मग मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो. आणि मग शिक्षक काय करतात, तुम्हाला ते प्रश्न विचारतात. हे जे प्रश्न विचारणार शेवटी त्याला म्हणतो आपण मूल्यमापनाची साधने. मूल्यमापन नव्हे, मूल्यमापन सगळी क्रिया मूल्यमापन आहे, ही मूल्यमापनाची साधने. मग हे तोंडी प्रश्न असतील, काही वेळा लेखी चाचणी असेल म्हणा, प्रत्यक्ष एखादा प्रोजेक्ट करणं असेल म्हणा,
एखादं डेमॉन्स्ट्रेशन असेल विद्यार्थ्यांचं, तर अशा वेगळ्या प्रकारानं म्हणजे तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, कृती प्रॅक्टिकलची परीक्षा या मार्गातून आपण हे मूल्यमापन करत असतो. त्याला म्हणतो आपण मूल्यमापन साधन. ही मूल्यमापनाचे घटक कोणते झाले पहा? उद्दिष्ट, शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापन चाचणी. आता मूल्यमापनाचे वेगळे प्रकार. आता मी कशी म्हणलं तुम्हाला की मूल्यमापन करायचं तर ठरलं आपलं की मूल्यमापन केलं पाहिजे. कारण म्हणजे पहा, मूल्यमापन केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? चाचणी घेतली पाहिजे असं नव्हे, तर उद्दिष्टे ठरवली पाहिजेत, तशी त्याला त्याच्या अनुषंगानं त्याला पूरक असे अध्ययन प्रसंग निर्माण केले पाहिजेत, विद्यार्थ्यांनी अध्ययन अनुभव घेतले पाहिजेत आणि ते त्यांनी घेतले किंवा नाही की त्याचा कितपत परिणाम झाला हे पाहण्यासाठीची यंत्रणा आपण निर्माण केली पाहिजे. हे सगळी प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन आहे. आता हे मूल्यमापनाचे प्रकार जे आहेत वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आहे तो म्हणजे निदानात्मक मूल्यमापन. सर्वसामान्यपणे आपण जे परीक्षा घेतो त्याला आपण संपादन कसोट्या म्हणतो, ज्याला अचिव्हमेंट टेस्ट असं इंग्रजीमध्ये नाव आहे. हे संपादन कसोट्या काय पाहतात? तर मुलांनी काय ज्ञान संपादन केलं, काय कौशल्य संपादन केलं, कोणते अभिवृत्ती संपादन केल्या, तर ह्या गोष्टी आपण पाहतो. म्हणजे संपादन काय करणं, मिळवलं काय त्यांनी हे पाहतो. आणि निदानात्मक मूल्यमापनामध्ये मात्र ही वेगळी कल्पना आहे. निदानात्मक मूल्यमापनामध्ये आपण काय करतो? एखादा मुलगा कुठं कमी पडतोय हे पाहतो. म्हणजे 9वीचा मुलगा आहे, आम्ही असं म्हणतो बऱ्याच वेळेला की आमचे जे ग्रॅज्युएट्स आहेत हे कुठे कमी पडतात हे आम्हाला पाहायचं आहे. मग त्यासाठी आम्ही जी टेस्ट घेणार, मग आम्हाला असं लक्षात येतं की चाचणी आम्ही तयार करतो आणि मग आम्हाला असं लक्षात येतं की आमचा विद्यार्थी इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये कमी पडतो, आमचा विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलण्यामध्ये कमी पडतो, त्याच्याकडे नॉलेज आहे पण त्याच्याकडे आत्मविश्वास कमी पडतो. म्हणजे तिचे कमतरता शोधणं हा ज्यावेळेला उद्देश असतो एखाद्या चाचणीचा म्हणा साधनाचा, आणि ते शोधणं हाच आपला ज्या उद्देश असतो मूल्यमापन करण्याचा, त्याला म्हणायचं निदानात्मक मूल्यमापन. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे क्षमताधिष्ठित मूल्यमापन. क्षमताधिष्ठित मूल्यमापन म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांमध्ये काही क्षमता विकसित कराव्यात अशी अपेक्षा असते. आपण जे विषय शिकवतो वेगवेगळे, ते विषय यासाठी शिकवतो की केवळ त्यातली माहिती मुलांना कळावी म्हणून नव्हे, माहिती तर त्याला स्वतः वाचूनही कळेल का दुसऱ्या वेगळ्या माध्यमातून त्याला माहिती मिळू शकेल. आपण तसं नाही करत. आपण त्याच्यामध्ये काही क्षमता विकसित करण्यासाठी म्हणून आपण अभ्यासक्रमात काही सोय केलेली असते. उदाहरणार्थ पहा की तार्किक क्षमता विकसित करायची आहे विद्यार्थ्यांमध्ये, म्हणून आम्ही काय केलं, मग भूमितीसारखा विषय त्यात ठेवलेला आहे. मग भूमितीमध्ये काय होतं पहा, आता त्रिकोणच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश होते, बरोबर. हे कसं सिद्ध करतो आपण? तर सोपं आहे. त्रिकोण वेगळे त्रिकोण काढायचे, त्यांचे कोण मोजायचे, त्यांची बेरीज करायची, झाली 180 अंश. पण ज्यावेळेला आपण त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, हे प्रमेय ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला आपण अशा आकडे काढत बसत नाही. आपण काय करतो? आपण असं म्हणतो पहा, भाषाच अशी असते आपली, जर असं आहे तर तसं आहे, ते आहे ते समांतर आहे म्हणून हा कोण पूरक आहे, हा कोण आहे म्हणून हा कोण, हे असं आहे म्हणून असं. हे जे सगळी भाषा असते, जर तरची भाषा, ही सगळी लॉजिकची भाषा आहे, ही तर्काची भाषा आहे. आणि ही तर्काची भाषा आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना लागते. कदाचित त्रिकोण लागला नाही, कदाचित एखाद्या वेळेला लागणार नाही, पण तो भाषा मात्र लागते. म्हणजे ही क्षमता लागते आपल्याला, तर्क करण्याची क्षमता लागते आपल्याला. आणि म्हणून मग आपण काय करतो की ह्या अशा प्रकारच्या क्षमता, म्हणजे तार्किक क्षमता असेल, निरीक्षण क्षमता असेल विकसित करायची असेल तर त्यासाठी वेगळे विषय, भाषिक क्षमता असेल त्यासाठी आपल्या भाषेचा आपण अभ्यास करून घेतो. म्हणजे मी असं म्हणतो काय वेळेला की आपल्या पुस्तकात 10 धडे 5 कविता आहेत, ते 10 धड्यात 10 गोष्टी असतील, काहीतरी 5 कवितेत काहीतरी वर्णन असतील. काय करायचं मला त्या गोष्टीला, त्याचा माझा काय संबंध आहे तसा विचार केला तर विद्यार्थ्याचा गोष्टीचा काहीच उपयोग नसतो. त्याला लक्षात घ्या, गोष्टीत काय शिकतो तो मुलगा, तुझी कोणत्या क्षमता आहेत, आपण कशासाठी गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या, तर त्याची संवेदन क्षमता विकसित करायची म्हणून आपण साहित्य शिकवतो. साहित्य का शिकवतो? कथा कादंबऱ्या का असतात? काय करतात आपल्याला? तर मानवाच्या भावनेचा विकास करत असतात, मानवाच्या संवेदन क्षमतेचा विकास करत असतात आणि ते विकास करणं आपल्याला अपेक्षित असतं. तर हा जे अशा प्रकारच्या क्षमता विकसित झाल्या किंवा नाही हे पाहण्यासाठी जेव्हा आपण मूल्यमापन करतो त्याला म्हणतात क्षमताधिष्ठित मूल्यमापन. नंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. म्हणजे साधारणपणे आपण असं पाहतो की विद्यार्थी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये येतो आणि जी वार्षिक परीक्षा होते आणि विद्यार्थी ह्या वर्गातून त्या वर्गात जातो. तर हे जे आहे वार्षिक परीक्षा होणं त्याला आपण अंतिम मूल्यमापन म्हणतो, अंतिम मूल्यमापन, फायनल इव्हॅल्युएशन म्हणतो. परंतु बरेच असंही होतं काय वेळेला की समजा एखादी अशी कल्पना करा
एक मुलगा BA पार्ट 1चा मुलगा आहे का BA पार्ट 2चा मुलगा आहे का BSc पार्ट 1चा मुलगा आहे, हुशार आहे, सिन्सिअर आहे, नेहमी वर्गात अटेंटिव्ह असतो, आज्ञाधारक आहे, अभ्यासू आहे, लायब्ररीत बसत असतो, प्रयोगशाळेत नेहमी काम करतो, हे सगळं आहे. पण नेमकं असं झालं की वार्षिक परीक्षेवेळेला तो आजारी पडला किंवा काही त्याला अडचण आली, अगदी तो काय म्हणतो आपण ब्लँक झाला, काय वेळेला असं होतं काय वेळेला, आणि त्या परीक्षेत पेपर नीट लिहिता आला नाही. आपण काय निर्णय घेणार त्या मुलाबद्दल? तर तुम्ही काय म्हणणार, त्या मुलाला मार्क्स नक्कीच कमी पडणार आणि मग तुम्ही म्हणणार की हा मुलगा फार बाद आहे, त्याला काहीच मार्क पडलं किंवा नापास झालेला आहे वगैरे वगैरे असं आपण म्हणेन. तर हे मग आपण चुकीचं मूल्यमापन त्या मुलाचं केलं असं होतं. मग असं होऊ नये, त्या मुलावर असा अन्याय होऊ नये म्हणून मग आपण काय करतो पहा, तर केवळ असं मूल्यमापन करून चालणार नाही, तर वेळोवेळी मूल्यमापन केलं पाहिजे. मग शाळेमध्ये असेल तर अगदी 15 दिवसाला टेस्ट घेणं, काय महिन्याला टेस्ट घेणं, तिमाही, चौमाही, आठमाही परीक्षा घेणं आणि ह्या सगळ्या परीक्षेचा एकत्रितपणे विचार करा शेवटच्या मूल्यमापनामध्ये. केवळ शेवटच्या मूल्यमापनावर, शेवटच्या परीक्षेवर त्या मुलाच्या बद्दलचा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. तर आता आपण काय करणार, सर्व गोष्टी म्हणजे ज्या काही टेस्ट झाल्या असतील वर्षभराच्या, मग वेगळ्या प्रकारच्या असतील, काही गुणात्मक चाचण्या असतील, काही निरीक्षणं असतील, आणि या सगळ्यावरून जे काही आपण हे करतो त्याच्यावरून आपण निर्णय घेणार की हा मुलगा चांगला आहे किंवा मध्यम आहे किंवा आणखी वरच्या जायचा वगैरे वगैरे. ते सातत्यपूर्ण म्हणजे कन्सिस्टंटली आपण घेतलं, लक्षात घ्या, सातत्याने आपण मूल्यमापन करत आहे, हा एक भाग. आणि सर्वंकष म्हणजे काय, तर केवळ अभ्यासाचं मूल्यमापन नाही, म्हणजे अभ्यासात त्यांनी काय प्रगती केली एवढंच नाही पाहायचं, तर त्या वर्षामध्ये किंवा त्या संपूर्ण कालखंडामध्ये त्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास किती झाला, त्याचा भावनिक विकास किती झाला, त्याच्याबद्दल त्याचे सहकारी किंवा त्याचे विद्यार्थी काय म्हणतात त्याबद्दल, तो किती खेळात भाग घेतो, किती शालेय उपक्रमात भाग घेतो, ह्या सगळ्या गोष्टीचा दखल आपण घेतो. आणि म्हणून आपण म्हणजे संख्यात्मक तर आपण पाहतोच, किती टक्के मार्क त्याला पडले हा भाग आहेच, पण त्याचबरोबर याही गोष्टीचा आपण विचार करणार. आणि म्हणून सर्वंकष म्हणतो आपण, सर्व अंगांचा विचार करणं, ह्याचं म्हणजे त्याला सर्वंकष, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणतो. आता आणखी एक भाग असा असतो, हे सर्वंकष जर मूल्यमापन करायचं असेल, सातत्यपूर्ण मूल्यमापन करायचं असेल तर कोण करणार, तर निश्चितपणे शाळेतल्या शिक्षकांना जे करावं लागतं. आणि मग शाळेत शिक्षक करत असतात पहा, म्हणजे काही शाळा तर मला आठवतं अगदी पूर्वीपासून सुद्धा काही शिक्षक आठवड्याला टेस्ट घेणारे सुद्धा होते, चाचणी घेतले, काही लोक महिन्याला चाचणी घ्यायची मुलांची, सरकार काही म्हणू, पण पूर्वी मला अजून आठवतं की पूर्वी येत असतात. आणि आता तर शासनच काही अशी बंधनं घालतं किंवा तुम्ही चाचणी घेतल्या पाहिजे वगैरे वगैरे. तर या चाचणीच्या साहाय्यानं ते शिक्षक मूल्यमापन करत असतात त्या मुलाचं. हे जे मूल्यमापन असतं, कारण ज्या शाळेमध्ये तो विद्यार्थी शिकत असतो त्याच शाळेतले शिक्षक त्याचं मूल्यमापन करतात, म्हणून त्याला म्हणतात अंतर्गत मूल्यमापन किंवा इंटरनल इव्हॅल्युएशन. मग हे इंटरनल इव्हॅल्युएशन जे आहे ते कसे असेल, तोंडी असेल, लेखी असेल, वेगळ्या परीक्षा असतील, चाचण्या असतील, गृहपाठ असतील, त्याच्या वर्गपाठाच्या वह्या असतील, असाइनमेंट असतील, प्रकल्प असतील, हा सगळा भाग जो असेल ते शिक्षक पाहत असतात, शिक्षक त्याच्यावर मार्क्स देत असतात, म्हणून त्याला सगळ्याला आपण म्हणतो हे अंतर्गत मूल्यमापन आहे. आणि हे करत असताना मग काही वेळा असं वाटतं काही लोकांना किंवा नाही शिक्षक, मग काही वेळेला विद्यार्थी काही वेळा अन्याय होतो, असंही होतं काही वेळेला शिक्षकांचे काही विद्यार्थी लाडके असतात किंवा काही विद्यार्थी थोडेसे अंतरानं वागत असतात किंवा शिक्षक काही विद्यार्थ्यांना फटकून राहतात, मग त्या मुलावर अन्याय होतो असं काही वेळा वाटतं. किंवा शिक्षक मुलांना विनाकारण जास्त मार्क्स देत नाही, शिकत असते असं वाटतं काही वेळेला. म्हणजे त्या मूल्यमापनाची विश्वसनीयता जी आहे, रिलायबिलिटी जी आहे ती थोडीशी कमी असते असं काही लोकांचं मत. आणि म्हणून मग केवळ या मूल्यमापनावर थांबून चालणार नाही, कारण काय होईल उद्या, तर शिक्षकच त्या ते मालक होतील असं वाटतं काही लोकांना. आणि म्हणून मग आपण म्हणतो की नाही असं करून चालणार, त्याला जोड आपण देऊया बाह्य मूल्यमापनाची, एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. आणि म्हणून मग आपण काय करतो की SSC बोर्डाची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा अशा ज्या परीक्षा असतात किंवा विद्यापीठाच्या परीक्षा ज्या आहेत, म्हणजे महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी काय मूल्यमापन करावं हा भाग वेगळा आहे, पण तो विद्यापीठ परीक्षा जे घेतं त्याला म्हणतो आपण बाह्य मूल्यमापन. एवढंच नाही, पण पहा प्रात्यक्षिकसुद्धा आपण वर्षभर विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतो, FY BSL SY BSL वगैरे, त्यावेळेला शिक्षक प्राध्यापक त्या ठिकाणी हिंडत असतात, पाहत असतात, कोण कसं करतो, जनरलला मार्क्स देत असतात, त्या कृतीला मार्क्स देतात. आणि शेवटी जी परीक्षा असते विद्यापीठाची त्याला मात्र बाह्य परीक्षा घेतात, प्रॅक्टिकल परीक्षा घ्यायला. तर हे जे आहे ह्याला म्हणायचं बाह्य, म्हणजे थोडक्यात ज्या संस्थेमध्ये, ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असतो त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन त्या संस्थेच्या बाहेरच्या लोकांनी ज्यावेळेला केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात बाह्य मूल्यमापन. आता हा अलीकडे एक नवीन आलेला प्रकार आहे, विशेषतः महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर, म्हणजे निवड आधारित श्रेयांक प्रणाली, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. ही
ही प्रणाली जी आहे, सिस्टीम जी आहे, ही पाश्चात्य राष्ट्रामध्ये प्रचलित आहे. आपल्याकडे अजूनही फारशी नाही, कारण आपली रिजिडिटी खूप आहे आपल्याकडं. म्हणजे आपल्याकडे कसं होतं की एकदा मुलगा BAला पार्ट 1ला गेला की त्याला ते दुसरीकडे मग ट्रॅक जाता येत नाही, त्याला कॉमर्स घेता येत नाही, किंवा कुठला विषय शिकता येत नाही, किंवा सायन्सला विषय शिकता येत नाही. किंवा एकदा मुलगाने BScला केमिस्ट्री घेतलं की त्याला असं वाटलं की नाही, मला बायोलॉजीतला एखाद्या किंवा बॉटनीतला अमुक भाग मला आवडतो, मला तो शिकायचा आहे. तशी संधी आपल्याकडे आपण त्याला देत नाही, अशी आपल्याकडे व्यवस्था नाही. पण आता मात्र आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील ह्याचा विचार केलेला आहे, असं करतो आहोत आपण की अशी संधी दिली पाहिजे. आणि मग काय करायचं, तर एक मुलगा असा असेल, तो BA मराठी झालेला आहे, पण त्याचबरोबर त्यांनी इकॉनॉमिक्सचे 2 क्रेडिट्स मिळवले आहेत, जॉग्रफीचे 2 क्रेडिट्स मिळवले आहेत, किंवा एक त्यांनी क्रेडिट समजा कुठलं ते याचं सायन्समधलंच मिळवलेलं आहे, असं असू. तर क्रेडिट म्हणजे काय, तर साधारणपणे विद्यापीठ लेवलला किंवा कॉलेज लेवलला असं आम्ही म्हणतो, साधारणपणे एक विषय शिकण्यासाठी 30 तास, 60 मिनिटाचे 30 तास त्यांनी खर्च केलेले आहे प्रत्यक्षात. जे वर्गात असतील किंवा नाही घरी असतील अभ्यासासाठी, तर एवढेच ते खर्च केले असतील, त्याला आपण एक क्रेडिट म्हणतो. मग समजा त्यांनी असं केलं, एक कोर्स आहे, तर एक कोर्समध्ये समजा त्या एका विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की इकॉनॉमिक्सचे, तो विद्यार्थी आहे मराठीचा, म्हणजे त्यांनी BAला मराठी विषय घेतलेला आहे, पण त्यांनी इकॉनॉमिक्सचे 3 क्रेडिट्स मिळवलेले आहेत, प्राप्त केले आहेत. म्हणजे मग त्यांनी काय केलं पहा, साहित्रिक म्हणजे 90 तास त्यांनी अभ्यास केलेला आहे इकॉनॉमिक्स विषयाचा. याला बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स माहिती आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या आस्थापनात एखाद्या नोकरी द्यायची असेल तर मी विचार करून काय हरकत नाही, हा जरी मराठीचा विद्यार्थी असला तरी याला इकॉनॉमिक्सची बऱ्यापैकी माहिती आहे, कारण त्यांनी एवढा वेळ हे केलेला आहे, खर्च केलेला आहे. आता या ठिकाणी हे म्हणत असतो आपण, ते त्याला अडचण कुठे येते आपल्याकडं, तर आपल्याकडं अजून तेवढी आपण लवचिकता ठेवलेली नाही. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र ही लवचिकता अपेक्षलेली आहे. आता आणखी एक जे आपल्या परिचयाची आहे, विशेषतः कोरोना काळामध्ये आपल्याला फार परिचित झालेली गोष्ट म्हणजे संगणक आधारित चाचणी, की ज्याला कॉम्प्युटर बेस्ड इव्हॅल्युएशन टेस्ट, किंवा ज्याला आता आपण वेगळ्या भाषेत म्हणतो ऑनलाईन टेस्ट. आता आपण काय करतोय पहा, की विद्यापीठ काय करत आहे, त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी कुठेही आपल्या घरात बसूनसुद्धा कॉम्प्युटर सहाय्याने किंवा इव्हन तुमच्या मोबाईलच्या फोनच्या सहाय्याने देखील ही टेस्ट देतो. ह्या टेस्ट ज्या आहेत ह्या विशेष करून ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आहेत, लक्षात घ्या. ह्याला काही मर्यादा आहेत, परंतु आज सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र याला दुसरा पर्याय नसल्यामुळे आपण हा प्रकार स्वीकारलेला आहे. याच्यात चांगले ते सॉफ्टवेअर यात उपलब्ध झालेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी समजा काही असं वाटतं करायला की विद्यार्थी दुसऱ्याने बघूनच लिहिलं तर काय करेल, दुसऱ्याला विचारून तो कदाचित उत्तर देईल, असं होत नाही, लक्षात घ्या. काही सॉफ्टवेअर असे आहेत की तुम्ही विद्यार्थी नुसती हालचाल जर केली तर आपोआप तुमचं सगळं पुढचा जो प्रोग्राम आहे तो बंद पडतो. त्या विद्यार्थ्याला प्रामाणिकपणानंच सगळं ते करावं लागतं. आणि तेहीपेक्षा महत्त्वाचं काय की टेक्निकल काय दुरुस्त्या व्हायच्या त्या होतील. मुळात म्हणजे आपण विश्वास विद्यार्थ्यात ठेवतो इथं, की कारण विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे मला शिकायचं आहे, मला सुधारायचं आहे, मी कुठं आहे हे मला पाहायचं आहे, हे विद्यार्थी स्वतः ठरवायचं आहे. असं आपण टेक्निकली करू, आपण नाही असं नाही की काही ते कॉम्प्युटर एकदा प्रोग्राम करू आणखी काय, पण त्याहीपेक्षा सुद्धा विद्यार्थ्यावर आपण विश्वास टाकायचा आहे आणि त्याला ही सवय लावायची आहे की आपण प्रामाणिकपणाने ती परीक्षा द्यायची, अशा अर्थाने हा. नंतर आणखी काय मूल्यमापनामध्ये काही नवीन आणखी कल्पना आलेल्या आहेत, म्हणजे स्वमूल्य निर्धारण, ज्याला सेल्फ असेसमेंट आपण म्हणतो. साधारणपणे विद्यार्थ्याचं मूल्यमापन आपण शिक्षक, विद्यापीठं, वेगळ्या संस्था मग अशी म्हणल्याप्रमाणे बाह्य काही व्यवस्था असतात ते करतात. परंतु आता आपल्याला मग अशी उल्लेख केला मी की स्वतः विद्यार्थ्याला सवय लावा ना, स्वतःच मूल्यमापन करायची. मी कुठं आहे, मी कशासाठी या BA मराठी हा विषय घेतलेला आहे, तर मला काय यायला पाहिजे, मला काय अपेक्षित आहे मला येणं, आणि मी कुठं आलेलो आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांनी स्वतःच आपल्याला हे करायचं आहे, स्वतःचं मूल्यमापन करायचं आहे. मी बा इथं कमी पडतो, मला इंग्रजी चांगलं लिहिता येतं पण मला बोलता येत नाही चांगलं, किंवा माझं वाक्यरचना चुकते, किंवा मी अमुक आर्टिकल चुकतो लिहिताना, असं त्या विद्यार्थ्याला हळूहळू कळायला लागतं. असं विद्यार्थी स्वतःच मूल्यमापन स्वतःचं करायचं, ह्याला म्हणायचं सेल्फ असेसमेंट. तसंच एक साध्यही मूल्य निर्धारण म्हणतो आपण ज्याला पियर असेसमेंट म्हणतात. म्हणजे जसं स्वतःचं मूल्यमापन स्वतः करायचं, तसंच आपल्या शेजाऱ्यांनी किंवा आपल्या सहकार्यांनी आपलं मूल्यमापन करणं आणि आपण आपल्या सहकार्याचं मूल्यमापन करणं, म्हणजे विद्यार्थ्यांनी एकमेकाचं मूल्यमापन करणं हा एक भाग आहे. ह्याचा देखील उल्लेख आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख केलेला आहे. ही देखील मुलांना सवय लावली पाहिजे. प्रत्येक वेळा शिक्षकांनाच मूल्यमापन केलं पाहिजे असं नाही, कारण प्रत्येक वेळेला शिक्षक काही प्रत्येक मुलाजवळ नाही जात, लक्षात घ्या. विशेषतः कॉलेज लेवलला जर आपण विचार केला तर 100 मुलांचा वर्ग जर असेल तर सगळ्या 100 मुलांच्या प्रत्येक गुणाचा कदाचित त्या अभ्यास विषयाचा शिक्षक कधी विचार करतील, तर मूल्यमापनही करू शकतील. परंतु त्या विद्यार्थ्याच्यामध्ये कोणते गुण विकसित झाले, कोणत्या क्षमता विकसित झालेल्या आहेत, अपेक्षित झाल्या का नाही, हे कदाचित शिक्षकापेक्षा त्याचे जे मित्र आहेत हे मित्रच चांगले करतील.
आणि म्हणून ते मित्रांनी केलेलं जे काही मूल्यनिर्णय त्याला म्हणतात आपण साहित्य मूल्यनिर्णय, त्याचाही आपण याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. नंतर विद्यार्थी संचिका, ज्याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो. अलीकडच्या काळामध्ये पोर्टफोलिओ प्रकरण विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये हा प्रकार फार आहे की तुमचा पोर्टफोलिओचा आपण पूर्वी म्हणतच नाही की तुमचा बायोडेटा द्या. तुमचा हे बायोडेटाची थोडीशी वेगळी कल्पना आहे ह्या पोर्टफोलिओमध्ये. ह्या पोर्टफोलिओमध्ये काय पहा, तर समजा मुलगा BA पार्ट म्हणला किंवा BSc पार्टनं त्याने ॲडमिशन घेतलं आणि BA थर्डमधून तो बाहेर पडला किंवा BSc थर्डमधून तो बाहेर पडलेला आहे. तर ह्या 3 वर्षामध्ये हा विद्यार्थी कसा होता सुरुवातीला आणि 3 वर्षानंतर ह्या विद्यार्थी काय काय बदल झाले, ह्या सगळ्याची नोंद जी आहे ती त्या सगळ्या एका दस्तऐवजामध्ये असणार आहे, त्या पोर्टफोलिओमध्ये असेल. म्हणजे कोणती नोंद असेल, त्याची ज्ञानाची तर असेलच त्याच्या विषयाची वगैरे, परंतु तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला किती आवड होती, कोणत्या पूर्वी तो विद्यार्थी लाजाळू होता, मग मुलात मिसळत नव्हता, आता तो चांगला बोलतो, प्लॅटफॉर्मवर जाऊन भाषण करतो, अँकरिंग करतो आहे किंवा ग्राउंडवर चांगला खेळतो, पूर्वी खेळत नव्हता. काय अशा अनेक छंद, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे छंद, वेगवेगळ्या क्षमता, त्याचे वेगळे विकसित झालेल्या अभिवृत्ती, त्यांनी मिळवलेलं ज्ञान, त्यांनी मिळवलेली कौशल्य, ह्या सगळ्याचा एकत्रित केलेला दस्तऐवज जे आहे ते म्हणजे विद्यार्थी संचिका आहे. म्हणजे थोडक्यात जे प्रगती पुस्तक म्हणजे शाळेत जे म्हणत होतं की नाही, ते विस्तारलेलं प्रगती पुस्तक म्हणूया आपण त्याला. तर अशाला म्हणजे आपण विद्यार्थी संचिका किंवा स्टुडंट पोर्टफोलिओ. नंतर शेवटचा एक जो भाग आहे तो म्हणजे रुब्रिक. ही तर कल्पना अत्यंतच नवीन आहे, अजूनही आपल्याकडे बिलकुलच वापरली जात नाही, फार रेअर, फक्त काय म्हणतो आपण तात्विक स्वरूपात काही लोकांना फक्त माहिती झालेली आहे, पण खूप चांगली कल्पना आहे. रुब्रिकची कल्पना अशी आहे की मी ठरवायचं आहे की मला कुठं नेमकं या विशिष्ट कौशल्यामध्ये कुठल्या स्तरापर्यंत जायचं आहे हे अगोदर ठरवून घ्यायचं आणि मग प्रत्येक त्याप्रमाणे मी प्रयत्न करत जायचे विद्यार्थ्यांनी. आणि नंतर मीच पाहायचं मी आता कुठं आलो, मी पहिल्या स्तरावर आलो, दुसऱ्यावर आलो, तिसऱ्या स्तरावर आलो, 5व्याला आलो. म्हणजे समजा 5व्या स्तरापर्यंत माझा शेवटचा स्तर 5वा असेल, पण मी नेमकं कुठं आलं हे 3ऱ्या स्तरावर आलो आहे. समजा मग अशी म्हणल्याप्रमाणे भाषिक कौशल्य असेल, म्हणा भाषिक क्षमता असेल, तर लिहिण्याच्या बाबतीत मी काय केलेलं आहे की लिहिण्याच्या बाबतीत मी 3ऱ्या स्तरावर आहे, बोलण्याच्या स्तरावर मी कदाचित 4थ्या स्तरावर गेलेलो आहे. असं असेल तर मी 3ऱ्या स्तरावर कमी आहे, मग मी काय केलं पाहिजे, आता माझं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 3ऱ्या स्तरावर थोडं केलं पाहिजे. तो कसा तिथपर्यंत जाईल, आपल्याला 5व्या स्तरापर्यंत आपण जाऊ असा. आणि त्याचं टार्गेट असं असलं पाहिजे कायम आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये 5व्या स्तरापर्यंत आपण जाणं हे त्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्याने असं नाही चालणार नाही मला मी थोडा असंच राहणार, असं नाही. त्याचं टार्गेट हेच असलं पाहिजे, सगळ्यात त्यातले जे काही सबस्किल्स असतील म्हणा किंवा काही बाकी गोष्टी असतील ते शेवटच्या स्तरापर्यंत जाणं हे अपेक्षित असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्नशील राहणं, त्याला म्हणतो आपण रुब्रिक. आता हे सगळे मी तुम्हाला फक्त ह्या लेक्चरमध्ये केवळ ह्यांच्या तोंडवळ करून दिलेले, पण म्हणल्याप्रमाणे मी ह्यासाठी 70 पानं पुस्तक खर्च आम्ही केलेली आहे. खूप तपशिलानं वाचा, अभ्यास करा, ह्या संकल्पना नीट समजून घ्या, ह्याच्यावर काही प्रश्न विचारले जातील, मग एखादं ह्याचं वैशिष्ट्य विचारलं जाईल आणि मग हे कुठल्या याला कुठलं मूल्यमापन म्हणाल तुम्ही. या ठिकाणी समजा बाहेरची व्यक्ती येते आहे आणि तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करते, या मूल्यमापनाला तुम्ही कोणत्या प्रकारचं मूल्यमापन म्हणाल, अशा पद्धतीचे खाली मग मूल्यमापनाचे प्रकार तुम्हाला दिले जातील, जसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला दिले जातील. आता हे जे काही आहे तर या सगळ्याचे प्रश्न कसे असू शकतील हे संपूर्ण मी आता जी आपण 7 लेक्चर्स दिली या घटकावरची, पहिल्या घटकावरची अध्यापन अभियोग्यता या घटकावरची. तर म्हणून मी काय केलं, साधारणपणे तुम्हाला याचे प्रश्न कसे असू शकतील हे पुस्तकात आम्ही 70 प्रश्न दिलेले आहे, लक्षात घ्या 70 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. पण इथं तुम्हाला एक नमुना म्हणून काही मी प्रश्न पण इथं देतो आहे तुम्हाला. एक पहा, इथे एक प्रश्न असं दिला आहे पहा, अगदी पहिल्या आपण जे लेक्चर घेतलं की एलियल गेज यांनी अध्यापनाची व्याख्या करताना ते टिंबटिंबवर ते भर देतात, मग खाली ते 4 पर्याय दिलेले आहेत आणि ज्याला खाली मी अंडरलाईन केली ती त्याचं उत्तर आहे. तर हे तुम्ही प्रश्न पहा, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला असतील आणि ह्या प्रश्न उत्तर तुम्हाला पुस्तक वाचूनच मिळतील. केवळ अशा नुसत्या प्रश्नपत्रिका सोडून उत्तर मिळणार नाही, तर आपण पुस्तकं पाहिली पाहिजेत. तर ते या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, अध्ययन होण्यासाठी अध्यापन आवश्यक आहे असे टिंबटिंब यांचे मत आहे. स्किनर आहे, एलियल गेज आहे, क्लार्क आहे, थॉमस ग्रीन आहे. त्यातलं एक कुठलं तरी उत्तर असेल हे तुम्ही शोधायचं आहे अभ्यास करून. एकदा तुम्ही पूर्ण अभ्यास केला की मग तुम्हाला, म्हणून मी म्हणलो तुम्हाला की केवळ तुम्ही असं पाठ करत बसलात की पहिला प्रश्न पाठ करू, दुसरा पाठ करू, असं होत नाही. कारण मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, सेट परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत नाही. जर तुम्ही सगळ्या मागच्या प्रश्नपत्र पाहिलं म्हणजे लक्षात येईल प्रश्न रिपीट होत नसतात. अशाच मीच देखील असं सांगतो तुम्हाला, पुस्तकात जरी मी तुम्हाला प्रश्न दिले असले 70, इथं जरी मी तुम्हाला 10-15 प्रश्न देतो, इथं प्रश्न ह्या परीक्षेत असणार नाही.
अशा सारखे प्रश्न असतील हे प्रश्न असणार नाहीत, लक्षात घ्या. तर त्या दृष्टीनं आपण म्हणून पुस्तकच आपण बारकाईनं पाहणं हा त्याचा उपाय आहे. तसं या ठिकाणी शिक्षकाने स्वतःच्या अध्यापनाच्या नोट्स काढून विद्यार्थ्यांना घरपोच पुरवल्या. शिक्षकाची ही कृती अध्यापन होत नाही, कारण येथे अध्यापनासाठी टिंबटिंब या अटीची पूर्तता होत नाही. आता पहा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचं असेल तर अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या अटी ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट नीट समजून घ्यावी. कोणकोणत्या अटीची पूर्तता करावी लागते त्या कृतीला, तेव्हा त्याला अध्यापन म्हणता येतं, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. तसं वर्गात विद्यार्थ्याने प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यामुळे शिक्षक त्यास शाबासकी देतात. येथे शिक्षक अध्यापनाच्या टिंबटिंब या तत्वाचा अवलंब करतात. आता हा जो प्रश्न आहे किंवा अध्यापनाची जी तत्वे आपण जे लेक्चरमध्ये मागचे घेतलेलं आहे ती तत्वे तुम्ही एकदा समजून घेतली की तुम्हाला ह्याचा कुठलाही प्रश्न म्हणजे ह्यातला असंच येईल असं नाही, वेगळा येईल, पण जी तत्वे जर तुम्हाला माहीत झाली तुम्हाला कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवायला काही अडचण पडणार नाही. पुढचा प्रश्न असा म्हणलं पहा की श्री शिंदे सर गणित शिकवताना विविध प्रकारच्या बहुभुजाकृतींच्या आकृत्या काढून त्या आधारे बहुभुजाकृतीच्या बाजू व अंतरकोनाची बेरीज यासंबंधीचे सूत्र तयार करतात. येथे या अध्यापन सूत्राचा अवलंब केला आहे. तर पहा, पुन्हा जे पहिलं लेक्चर आपलं होतं तर दुसरं लेक्चर असेल त्यात अध्यापन सूत्रे म्हणून एक भाग होता. मग अध्यापन सूत्र काय आहे, ही सूत्र ज्ञानातून अज्ञाताकडे सूत्र काय आहे, विशेषातून सामान्यकडे सूत्र म्हणजे काय आहे, हे समजल्याशिवाय तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला तेच मूळ कल्पना तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तसं 15 वर्ष वयाचा सुधीर आपल्या शिक्षिकेने आपल्या अभ्यासाचे कौतुक करावे अशी अपेक्षा करतो. येथे त्याची टिंबटिंब आकांक्षा दिसून येते. म्हणजे पौगंडावस्थेतली मुलं जी असतात त्यांची आकांक्षा काय असतात ही संकल्पना समजून घेतली की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे देता येईल. वर्गात काही विद्यार्थी बुद्धिमान तर काही विद्यार्थी मतिमंद असतात. या भेदाचे कारण डॅश डॅश म्हणले, मग त्यात आपण दिले पर्याय अनुवंश आहे, वय आहे, परिस्थिती वंश आहे. यासाठी आपल्याला की व्यक्तिगत भेदाची कारणे कोणती हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे मग अशा प्रकारे कुठलाही प्रश्न विचारले, कसाही प्रश्न विचारले आपल्याला निश्चितपणे उत्तर देता येईल. तसेच प्रौढ अध्ययनकर्त्याचे वैशिष्ट्य नसते म्हणले पहा इथं. मग या ठिकाणी स्वआदर, स्वनिर्देश, आज्ञाधारकपणा, ध्येयनिष्ठता ते देखील जेव्हा तुम्ही प्रौढ अध्ययनकर्त्याचे ज्याला आपण स्टॉक म्हणतो तर त्याच्यातले त्याची संकल्पनेवर हे सगळा प्रश्न आधारलेला आहे. नंतर खालीलपैकी शिक्षकाकडे असणाऱ्या घटकांपैकी कोणत्या घटकाचा परिणाम शिक्षकाच्या अध्यापनावर फारसा पडत नाही. या ठिकाणी पहा की अध्यापनावर परिणाम करणारे घटक नावाची संकल्पना आहे ती आपण एका लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. ती जर समजून घेतली तर तुम्हाला बरोबर याचं उत्तर आपल्याला समजेल. एकाच वेळी एकच कृती, त्यानंतर दुसरी, नंतर तिसरी असा प्रकार कोणत्या पद्धतीत अभिप्रेत आहे. यासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धती ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या प्रत्येक अध्यापन पद्धतीचं स्वरूप समजून घेतलं की लिहिता येईल आणि मग याचं उत्तर अभिक्रमित अध्ययन पद्धती कशी आहे हे आपल्याला लक्षात येईल. ते एक विषय देऊन त्यावर अनेकांनी आपले पेपर सादर करायचे असतात, त्यास टिंबटिंब म्हणतात. मग सेमिनार, तज्ज्ञ समूह चर्चा वगैरे वगैरे हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला घेता येतील. आणि यासाठी आपण निश्चितपणे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही अभ्यासा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका सोडवण्यापेक्षा पुस्तक तुम्ही बारकाईने, अत्यंत बारकाईने वाचा. म्हणजे मग तुम्हाला निश्चितपणे या लेक्चरचा आणि या सगळ्या याचा फायदा होईल.